इकडे ठेवून हे बसले इकडे काका सर उभा राहा उभा राहायचं उभा या बाजूला पूर्ववृत्तिका देवी मंदिर आहे, तिथं ओटी व्हायची. पूर्ववृत्तिका देवी तिथं अलीकडे हां. तर बघा आम्ही आता देवाचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही आलोय आता बीचवरती. काय म्हणताय काय काय चाललंय तुमच्या दोघीचं? सांगते तिला होय. तर का इकडं आमचा सगळा ग्रुप पुढे गेलाय, आम्हीच पाठीमागं राहिलोय. तर आता बघू पुढे गेल्यावर बीचवरती. आणि ही तर सगळी रेतीच आहे बघा, छान मस्त छान असं बीच आहे. पुढे गेल्यानंतर आणखी भारी दिसत. तुम्हाला बॅक कॅमेरा करून मी दाखवते. हे बघा असला बीच, सगळा कचराच ह्या बीचवर, सगळा कचराच आहे, कचराच. हे बघा पूर्ण कचरा. म्हणजे इकडं आम्ही आलतो ना इकडच्या साईडला, पिठापुरमच्या साईडला, तर हे समुद्राचा इकडचा भाग आहे. तर तिथं हे असं बीच तयार केलेलं आहे बघा, असं पूर्ण. एवढं काही असं म्हणजे खास नाही, पण बऱ्यापैकी आहे. अय खरंच विमान आहे, जायचं का बसायला? बसायला जाऊ आपण. फोटो काढायचा का माझा? लगेच फोटो काढून घेते मी. 40 रुपये तिकीट आहे. आतमध्ये जायचं बसायचं, फोटो काढायचा आणि माघारी यायचं विमानात. बंद पडलेला आहे. तुम्ही बसा, मी चालवते. शूटिंग तर करावंच लागते की आपल्याला. होय, असं मंदिर आहे. ही कोणतं मंदिर आहे? Lagi mau tidak.
श्री गुरुदेव दत्त. ओम स्वस्तिनेन्द्रवृद्धश्रवः स्वस्ति न पूषा विश्वदा स्वस्ति नास्त्वारिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री अनंतकोटि ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज अक्कलपूर्णिमा सच्चिदानंद परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पाद श्री वल्लभ स्वामी समर्थ महाराज की जय. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. अस्य श्री शिवाय रक्षासूत्र मंत्रस्य याज्ञवल्क्य ऋषिः. श्री सदाशिव देवतानुष्टुप् छन्दः. श्री सदाशिव विद्यते श्री शिव रक्षास्तोत्र. आम्ही आलोय बघा इथं नदीवरती. कुठली नदी? गोदावरीच्या नदीवर आलेलो आहे आम्ही. राजमहेंद्री तर आम्ही आलोय बघा इथं. आता ही आमची सगळेजण लोक आंघोळ करतेली बरं का. मंदिर आहे तर तिथं आरती होईल आता थोड्या वेळानं. तर आपण नाही हातपाय धुवून घेऊया आता. हे आता चालली काय तू आंघोळ करायला? आंघोळीला नाही चालली, हातपाय आपण निघू जायचं. वा वा, झाली स्नान झालं. स्नान केलं बघा हिनं आता गोदावरी नदीमध्ये. वा 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 वा, छान छान सुंदर. कपडे आणले नाही ते तर आंघोळ केली असते नदीमध्ये. कारण कपडे आमच्या आता तिकडे रूममध्ये पिठापुरममध्ये राहिलेले आहेत ते. आता आपण राजमहेंद्रीमध्ये आलोय. ओके, ट्रेन चालली ते ब्रिजवरनं. काल आपण आलो तिथं. कशी चालली आरती चालू झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. आई ग, किती वेळ लागले. काय झालं? काय झालं? हा, उतर आता उतर. आंघोळ चालू आहे बघा ह्यांच्या मस्त मध्ये. संध्याकाळच्या 7 वाजले ते.
असं देवदर्शन झालेलं आहे बरं का. मस्त असं आमचे सर पण रेडी झालेले आंघोळ आहेत पण केली आंघोळ सगळंच करून. झालं. तोपर्यंत इकडे आरती पण झाली मस्त देवीची. आता आम्ही चाललेलो आहे आमच्या परतीच्या प्रवासाकडे. रूमवरती आणि तिथनं बॅगा वगैरे घ्यायच्या आणि तिथनं आम्हाला ट्रेन आहे 12:30-1च्या आसपास ट्रेन आहे. तिथून आम्ही येणार आहे परतीच्या आमच्या प्रवासाला सुरुवात. गावाला. चला बाय बाय. ही ब्लॉग आता इथंच थांबवते. नेक्स्टचा ब्लॉग आता तिकडं अकलूजला. चला मग बाय बाय. तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि कोण कोण आलंय इकडं ह्या गावाकडे इकडच्या साईडला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय.